महाराष्ट्र राज्य महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन 2026. आजच्या शेवटच्या दिवशी राज्यातील विविध पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सांगता केली. आज ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनी ठाणे वर्तकनगर परिसरामधील आपल्या निवडणूक प्रचारासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. याविषयी घेतलेला हा आढावा. मिरवणूक भव्य दिवस काढलेली आणि त्या नागरिकांचा सपोर्ट आहे. आणि हॅलो माईक चेक. हॅलो आज आम्ही आमच्या प्रभागामध्ये अजय दादा पायर नसते. आज आम्ही प्रचारी रॅली आज शेवटची सांगता आहे आणि अनेकांची केली त्याचा आम्ही आरोग्य पाळा वाटून आहे. तर नागरिकांचा उत्तुर प्रतिसाद आहे. तर नक्कीच बदल घडणार. आपण पाहिलं तर या विभागामध्ये अनेक वर्ष घराणेशाहीला मोडून काढणार काय वेळ दरवेळी एकच दादा एकच वादा होतो, पण यावेळी एकच राष्ट्रवादीचे अजितदादा एकच वादा. आपण पाहिलं तर या विभागामध्ये काल देखील काँग्रेसची सभा झाली. काँग्रेसच्या सभेमध्ये असं सांगितलं गेलं की आमच्याकडनं जे आहे ते अनेक कामं आहेत जी या विभागामध्ये केली गेलेली आहेत. काय सांगाल त्याबद्दल? गेले 25-30 वर्ष गेले 2 ते 3 तर काँग्रेसचे नगरसेवक आहेत विक्रांत चव्हाण साहेब. त्यांना यावेळी सभा घेण्याचं कारण काय आहे? त्यांना कुठेतरी वाटले की आपल्या पायाची वाळू सरकते. त्यांनी भाषणामध्ये सांगितले अनेक की या बिल्डिंग मी बांधली म्हणजे पुनर्बांधणी केली. अहो बिल्डिंग बांधलात पण त्या लोकांची घरं नावावर केलात का? काल ते बोले आमचे 4 नगरचे जुळून ते आम्ही टॉयलेट बांधतो. अजून आपण टॉयलेटमध्ये अडकलो आहे. चंद्रावरती लोक बोलते तो विकास कामावर बोला. टॉयलेटमध्ये काय जे काय असेल त्याचे 16 तारखेला जे काय होईल त्याच्यावर आमच्याकडनं विकास कामांची जोरदार कामं करण्यात येतील. टॉयलेटच्या विषयावरती प्रभाग क्रमांक 7 साठी तुमचं विजन काय असेल? बघा प्रभाग क्रमांक 7मध्ये अनेक पार्किंग समस्या आहे, ग्रंथालयाची समस्या आहे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची समस्या आहे. या सर्वांचा म्हणजे आम्ही वचननाम्यामध्ये दिलेलं आहे आणि ती कशी पूर्ण होती आणि कोणत्या योजना येतील शासनाच्या माध्यमात ती लोकांमध्ये कशी होईल याच्यावरती आम्ही नक्कीच भर देणार. नागरिकांनी जर संधी दिली तर सर्वात प्रथम काम या विभागामध्ये कोणतं करणार? सर्वप्रथम म्हणजे आरोग्य केंद्र नाही आहे. जे आरोग्य केंद्र बंद पडले माननीय अनिलबाई जोशी यांच्या नावाने जे सर्वप्रथम महाराष्ट्र आरोग्य महिला ते आरोग्य केंद्र मोडकळी झाले, त्याची बांधणी न झालेली त्याचा पाठपुरा करून लवकर सोयी करा. आणि ते प्रचाराचा अंतिम टप्पा आहे. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच लक्ष सांगतो की तुम्ही जे मतदान करा ते अवश्य करा. बटन दाबताना विचार करा जेणेकरून तुमच्या 5 वर्षांसाठी कोण उभं राहील, किती वेळा येईल, कशी कामं होतील, कामं कशी होणार, कोण करून देतील एवढं सांगतो. काही काय सांगाल? या विभागामध्ये एक युवा तरुणीला जी आहे ती पक्षाकडनं संधी दिली आहे, काय सांगाल त्याबद्दल? त्यांनी माझ्यासारख्या तरुणीला एवढ्या कमी वयाची संधी मिळवून दिलेली आणि नक्कीच त्यांनी जेवढाही माझ्यावर विश्वास टाकला त्यांना मी नाराज करणार नाही. आणि जसं की एवढे आता दिवस प्रभागात प्रचार वगैरे आम्ही केले तर सगळ्यांचा अनुभवही घेतला आहे. सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान मिळतोय. तसंच मी विचार करते की सगळे जितकं आता रिस्पॉन्स करतात तितकाच मतदानाच्या वेळेस त्यांचा एवढाच चांगला रिस्पॉन्स. जरी निवडणूक माझी असली तरी विजय नक्की त्यांचा झाला. युवकांसाठी तुमचं विजन काय असेल? प्रभाग क्रमांक 7 येथील युवकांना युवकांसाठी जर म्हटलं ना तर मेन उद्देश पण म्हणाला तरी चालेल, काही हरकत नाही. कारण की माझा उद्देशच हा आहे की माझ्या प्रभागातल्या लोकांना रोजगार मिळवून द्यायचा. कारण की माझ्या वयाचे शिकलेले सुद्धा आता बेरोजगार आहेत. रिक्षा चालवत आहेत, डिग्री हातात पण चालवत आहेत त्या रिक्षा. मतलबच नाही ना डिग्री म्हणून जर आपण रिक्षा चालवायची किंवा आणि मेन एक कचरा वेचक महिला तर फक्त कचरा वेचक काही घरातलं कोणी आहे नाही सपोर्टिव्ह वगैरे तर त्यासाठी जर घरातला तो माणूस तोच जर कामाला चांगल्या व्यवस्थित सुशिक्षित आहे, कामाला आहे तर त्यांना पण कचरा वेचकची गरजच नाही ना घरामध्ये. इलेक्शनमध्ये त्याचा आहे की त्यांना रोजगार काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. काय तुमचं विजन असेल? प्रभाग क्रमांक 7 येथील नागरिकांना काय आवाहन कराल? विजय म्हणाल तर रखडलेल्या पुनर्वसन 10-15 वर्षापासून
जवळजवळ 40 ते 45 लोक वर्धनगरच्या बाहेर आहेत. घर मिळेल की नाही याची शाश्वती नाही. स्थानिक प्रस्थापित नेत्यांकडे गेल्यानंतर ते देखील त्या लोकांना उलटा प्रश्न विचारतात आणि बिल्डर शोधताना आमच्याकडे आला होता. एका उत्तरावर त्यांची बोलवण केली जाते. त्यामुळे वर्धनगरच्या आमच्या स्थानिक लोक जी बाहेर गेली आहेत त्यांना घर मिळेल ही आशाच राहिलेली नाही आहे. तर माझा निश्चित प्रयत्न राहील की त्या प्रश्न भले बिल्डर मला भेटायला आला नसेल, पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्या कामात लक्ष घालून लोकांना पुन्हा घरं भेटली पाहिजे. पार्किंगची समस्या फार मोठी आहे. आपल्या प्रभागामध्ये उल्हासनगर सारखा एक ज्या एरियातला आत्ता सध्या काही लोकांचं भाडं थकीत आहे, त्यावेळी आपण महानगरपालिकेत किंवा एसआरमध्ये काय उपाययोजना राबवा? निश्चितच मी फक्त वर्धनगरपुरतं बोलत नाही, सगळ्या पूर्ण विभागापुरतं बोलेल आणि प्रत्येक ठिकाणी तीच परिस्थिती आहे. आत्तापर्यंत ज्यांनी निवडून दिलं आहे ती लोक लक्षच देत नाही. त्यावेळी लोकांनी मला संधी दिली तर मी निश्चितच त्यात हे करेन आणि भाडं देण्यासाठी प्रभाग क्रमांक 7मध्ये लक्ष्मी चिराग नगर देखील येतं. त्यात तो जो एरिया आहे, जो विभाग आहे तो पुनर्वसन विकासासाठी जो आहे ते SRA डेव्हलपमेंटमध्ये गेलेला आहे. तेथील नागरिक आहेत ते पण पाहिलं तर बाहेर राहायला गेलेले आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मानस कसा असणार आहे? त्यांच्यापर्यंत आम्ही त्यांच्या कमिटीशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि पहिल्यापासून तो आमच्या विभागात जॉईन असल्यापासून बरेच कार्यकर्ते आम्ही त्या पट्ट्यात आहेत. त्यांनी त्यांच्या चाळीत हा मेसेज पोचवलेला आहे. आमचा निरोप व्यवस्थित निवडून दिल्यानंतर सर्वात प्रथम काम कोणतं करणार आहे विभागात? या विभागात काम करण्याकरता मला ट्रॅफिकवरच काम करावं लागेल. पहिले नंबर पार्किंग तर नाहीच आहे वर्धनगरामध्ये. म्हणजे आज 5,500 घरं निर्माण झाली. रस्ते तेवढेच 12 फुटाचे आहेत. तीच रस्त्यावर सगळी पार्किंग, मुलांना खेळायची मैदानं नाही आहेत, मैदानात पार्किंग झाले. त्या सगळ्यात लक्ष घालून सगळं नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना आव्हान करायचं तेवढंच आहे की आम्ही तिघेही स्थानिक आहोत. या 50 वर्ष या मातीत खेळलेलो आहोत आणि आता जे आमच्या विरुद्ध आहे रुपये ते एकही स्थानिक नाही. लोकांनी स्थानिकांचा विचार आपले दिवाळ्याचे प्रश्न पण त्यांना त्या हिशोबात त्यांनी आपण पाहू शकतो या न्यूजसाठी विभागामध्ये विश्वजित गाडे, ठाणे.